फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल. मी आहे तुमची प्रिया. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. मी पण एकदम मस्त आहे. सॉरी 2 दिवस व्लॉग नाही आला, माझी तब्येत थोडी ठीक नव्हती, त्यामुळे हा व्हिडिओ आहे तुकाराम महाराज मंदिर इथला. आम्ही रांगेसाठी उभे आहोत कारण की आम्हाला दर्शनाला जायचं आहे. मी पहिल्यांदा आले आहे तुकाराम महाराज मंदिर इथे. शनिवारी माझी मम्मी आणि आरोही आली होती. म्हटलं चला त्या दोघी आल्या आहेत, त्या निमित्ताने जावं आणि तुकाराम महाराजांचं बघून यावं की मंदिरात काय कसं आहे वगैरे बघून यावं, दर्शन करावं. आणि आम्ही रांगेमध्ये उभे होतो आणि बरेच म्हणजे खूप गर्दी होती आणि बरेच जण तुकारामाचा, ज्ञानेश्वराचा, विठ्ठलाचं नावाचा गजर करत होते आणि खूप ऐकायला छान वाटत होतं. प्रत्येक एज ग्रुपमधला माणूस इथे आहे आणि प्रत्येक जण म्हणजे खुश होता आणि तुकारामांचा, ज्ञानेश्वराचा गजर चालूच होता. सो भली मोठी रांग होती आणि त्यातच आम्ही थोडंफार व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करतो. रांग लवकर पुढे पुढे जातच नव्हती आणि खरंच थांबून थांबून खूप कंटाळा आला होता. त्यातल्या त्यात आरोही माझ्यासाठी व्हिडिओ क्लिप शूट करत होती. मी तिला म्हटलं होतं की मी एक छोटासा छानसा ब्लॉग करेन. ॲक्च्युली हा काही डिटेलमध्ये ब्लॉग नाही झाला कारण की खूप गर्दी आहे. मी नेक्स्ट टाईम प्रॉपर ब्लॉग बनवेल आणि त्यामध्ये थोडीफार तुकाराम महाराजांच्या मंदिराबद्दलही माहिती देण्याचा प्रयत्न करेल. कसं बसं आम्ही आता बाहेर पोहोचलेलो आहे. हे आहेत मंदिराचे कळस. आता आम्ही जाणार आहोत. तिथे तुकाराम महाराजांचं शिला मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि रामसीता मंदिर पण आहे आणि खरंच खूप छान दर्शन झालं. आतमध्ये काही मोबाईल यूज करणं अलाउड नाही आहे, त्यामुळे नाही आता मोबाईल यूज करणार. आरोहीला वाटत होतं की तिचे फोटो क्लिक्स करतायत म्हणून ती तशी पोजेस करते. दर्शन झाल्यानंतर डिरेक्टली आम्ही नदीच्या काठावर आलो. तिथं काही मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे काही शूट करता नाही आलं. मस्त आम्ही इंद्रायणी नदीचं दर्शन घेतलं. तिथं बरेच लहान मुलं आंघोळ करत होती, बरेच जण दर्शनासाठी वगैरे आले होते. तिकडचं सगळं झाल्यानंतर डिरेक्टली आम्ही घरी आलो. आमचं जेवण झालं आणि या दोघी परत आपल्या घरी गेल्या आणि आता मी एकटीच आहे. इव्हनिंगचा व्ह्यू बघत बसले होते. लाईटही नव्हती, सो खूप छान वातावरण होतं. भेटूया उद्याच्या व्हिडिओत.